कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी थोड्या दिवसासाठी बाहेर जातोय या घरात। तुम्ही का जाताय बाहेर? अजून काही काळ एकत्र राहिलो ना आपण, एकमेकांचा जीव घेऊ। नजरेआड झालं पाहिजे जरा आपण, कोणीतरी गेलं पाहिजे। मी जाते घर सोडून। उगा नवे खड्डे खणत बसू नका, तुमच्या हाती काय बी लागणार नाही। चला निघा आता। असेल तर बिलकुल थांबू नका, तुम्ही जावा। ए बाई, बघतेस कुठं, चालतेस कुठं? मरायला माझीच गाडी भेटली का तुला? इकडे फुटपाथ सोडून इकडे रस्त्यावर काय करते? झाला असता ना आजचा तुझा कार्यक्रम। असेल तर बिलकुल थांबू नका, तुम्ही जावा। किती राग करायचं ठरलं तरी तुमचा राग करता येणं झालाय मास्तरीनबाई। काळजावर दगड ठेवून वरती जावं म्हणलं, आता काळजी वाटते तुमची लय। अधिपती, बोल बाबा। ओंक्या, एक काम आहे। अरे तू सांगितलेली सगळी कामं केली आहेत मी, कच्चा माल पण मागवलाय। अजून काय काम असेल तर सांग। नाही ते नाही रे, वेगळं वेगळं काम आहे जरा। काय झालं बाबा? आणि तुझा आवाज कसा येतोय? सगळं ठीक आहे ना? नाही काय ठीक नाही, सगळं हाताबाहेर गेले। ऐक, म्हणजे? मास्तरीनबाई घराबाहेर गेल्यात। त्यासनी फोन कर आणि ते कुठे आहेत बघ, आणि त्यासनी त्यांच्या वडिलांच्या घरी सोडून येतो। अरे पण वहिनी घराबाहेर कशा काय गेल्या? आता प्लीज तसलं काही विचारू नको, तू मी सांगितलं तेवढं कर फक्त, आणि सगळं झालं की मला फोन कर। त्यासनी सुखरूप सोडून ये पहिला तू घरी, हा? हे घर आमचं हाय, होतं आणि या पुढं पण राहणार। आणि ज्याला हे मान्य नाही त्याचं काय होतं हे बघितलं तुम्ही, नाही का? चंचे चंचे, अगं खरंच सांगायला व्या तुला, अगं ती मास्तरीन का नाही घराबाहेर गेली। अगं खोटं कशाला सांगू, अगं लई राडा झाला। वय ताई तिला बोलली आणि ती बी ताईला बोलली ग। मग काय झालं, अधिपतीनं का नाही तिच्या हाताला धरून घराबाहेर काढली। पिढा गेली एकदाची, वय की? चंचे, आता तू ये लवकर आणि ह्या घरची सून म्हणूनच ये, कळतंय? आता तुझा मार्ग मोकळा झालाय। त्या मास्तरनीने का नाही हे घर सोडून तिच्या पायावर धोंडा मारून घेतलाय। मला काय माहित नाही चंचे, तू ये लवकर बस। तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, आम्ही हात जोडतो, हो आता तुमच्या पाया पडतो, पण जाऊ नका। काय बोलताय, एवढा राग धरून आहे तुम्ही आई साहेबांवर, तरी त्या तुमच्या पुढे हात जोडायला लागल्यात, एवढा अडवायला लागल्यात। त्यांच्या मनात जर काय असतं ना, आत्तापासून घरातून बाहेर काढलं असतं त्यांनी तुम्हाला।
अधिपती, गप का तुम्ही? काय बोलणार आता? बोला की काहीतरी. काय सुचत नाही. काय सुचत नसल तर तुमचे वडील देतात तशी दुष्ण द्या आम्हाला. आम्ही म्हणजे काही 4 वाजता सूर्यवंशी नाही. नाही नाही, तसं नाही हो अधिपती, तसं नाही. पण कसं असतंय, परिस्थिती हाताबाहेर गेली का नाही की कुणाला तरी दोष द्यावा, बरं वाटतंय. परिस्थिती हाताबाहेर नाही गेली, बायको गेली आमची घराबाहेर. परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून तर त्या घराबाहेर गेल्या नाही का? आमचीच चूक झाली, तुमचं ऐकाय नगत. गाशा गुंडाळून जायला हवं होतं आम्ही. जे आपलं नाही ते सोडून देता आलं पाहिजे. काय नाही तुमचं, काय आहे? सगळं तुमचंच आहे. ह्यो तुमच्या मनाचा मोठेपणा झाला अधिपती. या घरात आम्हाला मान नाही, स्थान नाही. आम्ही त्यांची बायको नाही का तुमची जन्मदाती आई नाही. असं बोलू नका आता तुम्ही आईस. राहून राहून वाटतो अधिपती, राहून राहून वाटतं. तुम्ही अशा उदास होऊ नका, आम्हाला बघवत नाही. हे सगळं आमच्यामुळं झालंय म्हणून उदास वाटतंय. या सगळ्याला का नाही आम्हीच जिम्मेदार आहे. नाही नाही, तुमचं काय नाही. जे काय झालं त्यासाठी मास्तरीनबाई स्वतः जबाबदार आहेत. स्वतःच खरं करायचं होतं त्यासाठी करू दे. जा की मग त्यांच्या मागं. हां, सांगा त्यासनी म्हणावं आम्ही जातोय घर सोडून, तुम्ही या, परत या. तुम्ही कुठं जाणार? तुम्ही कुठं जाणार नाही आणि उगाच मला भरीच पाडू नका. गेल्या ना आता त्या, जाऊ दे. माझं बी काय त्यांच्यापासून अडत नाही. वहिनी, अहो काय करताय तुम्ही? तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही तुम्ही घराबाहेर का पडलात? मी पडले नाही भाऊजी, मला काढलं घराबाहेर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.